हॅलो. हॅलो. हे पहा, सर्व भाविक असणारे बाहेर मंडपमध्ये, प्रवचन मंडपमध्ये येऊन बसायचं आहे. प्रवचनाला आता सुरुवात करायची आहे. चला, बाहेर असणारे सर्व लोक आत येऊन बसा, मंडपमध्ये येऊन बसा प्रवचन ऐकायला. हरिभक्त परायण भावनदास महाराज कोल्हापुरे, राहणार इस्लामपूर, यांचा सुश्राव्य असा प्रवचनचा कार्यक्रम आता सुरू होत आहे. तरी आजूबाजूला असणाऱ्या सर्व भाविक भक्तांनी या मंडपमध्ये येऊन बसायची व्यवस्था करायची आहे. चला पटदिशी. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि, हरे कृष्ण 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 हरे हरि. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरि,
कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिका हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तरी झडझडोनी वहिला निग, ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. साधकांचे मायबाप, योग्यांची माऊली, ज्ञान्यांचे शिरोमणी, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अनंत कृपा सागर माऊली ज्ञानोबाराय प्रवचन सेवी रूपी घेतलेला ओवीतून तुम्हा आम्हाला जो गोड असा जो मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, ह्या प्राप्त झालेल्या मनुष्य जीवनामध्ये आपल्या परमार्थिक साधनेमध्ये भक्ती साधना ही कशी श्रेष्ठ आहे, भक्ती साधना ही कशी आपल्याला देवापर्यंत नेऊ शकते, देव आपला करण्यामध्ये भक्ती साधना किती श्रेष्ठ आहे, किती सुलभ आहे, सोपी आहे, याचा विचार माऊली ज्ञानोबराय सेवेकरता घेतलेल्या ओवीतून तुम्हा आम्हाला सांगतायत. श्री सद्गुरु संत ज्ञानू सद्गुरु बाळूमामांच्या 59व्या पुण्यतिथी सोहळ्याच्या निमित्तानं होणारी प्रबोधन सेवा आहे. बाळूमामांची पुण्यतिथी म्हणजे तुम्हा आम्हा भक्तासाठी हा एक पर्वकाळ आहे, पर्वणी आहे. पुण्यतिथी त्यांचीच ज्यांनी जीवनामध्ये पुण्य केलेलं आहे, कमावलेलं आहे आणि इतरांना पुण्य मार्गाला लावलेला आहे, त्यांचीच पुण्यतिथी बर का. इतरांची पुण्यतिथी होऊ शकत. मामानी जीवनामध्ये पुण्य कमवलं आणि इतरांनाही पुण्य मार्गाला लावलं, म्हणून मामांची पुण्यतिथी ही तुम्हा आम्हा भक्तांच्या साठी एक पर्वकाळ आहे, पर्वणी. संत महात्मे या भूतलावरती येत असतात, अवतीर्ण होत असतात गुरुजी, आणि अवतीर्ण झाल्यानंतर एक महान क्रांती करतात. ते महाराज म्हणतात
या भूतलावरती आल्यानंतर ते याच जन्माने आपला जन्मही संपवतात आणि याच जन्माने ते आपला मृत्यूही संपवतात. अशी महान क्रांती सद्गुरू बाळूमामांच्या सारखे संत महात्मे अवताराला आल्यानंतर करत असतात. आणि आपला कार्यभाग साधल्यानंतर आपल्या मूळ स्थितीला परमार्थ स्वरूपाला प्राप्त होत असतात बर का. ज्ञानोबरायांनी सांगितलंय, पार्था ईशिया परी जो जन्मेची जन्मनिवारी मरणे मृत्यूवारी आपणची उरे. आत्मरूपाने राहत असतात बर का. मामा जरी आज तुम्हा मला दिसत नसले तरी आत्मरूपानं कोणत्याही रूपानं मामा तुमच्या आमच्यामध्ये आहेत बर का. आणि असेल तर असले तर कुठं असतील. तुका म्हणे येणे जाणे नाही आता राहिलो अनंताची पायी. देवाजवळ बर का. देवाजवळ जागा मामांची आहे. येणे न घडे रे जाणे न घरे रे पावलो पंढरी एरजार फुंटली. मामांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. याच जन्मात त्यांनी जन्मही संपवला आणि मृत्यूही संपवला आणि आत्मरूपानं परमात्म स्वरूपाला मामा प्राप्त झाले बर का. म्हणून संता देवापेक्षाही संतांचा अधिकार हा मोठा आहे बर का. देवाला त्याची स्तुती केलेली आवडत नाही. देवाला त्याची महती केलेली ऐकायला आवडत नाही. देवाला त्याचं गुणगान ऐकायला आवडत नाही. देवाला मामांचं गुणगान केलेलं, मामांची स्तुती केलेली देवाला आवडते बर का. मामांना डावलून जर देवाची सेवा करत राहिलो आपण, दादा देवाला ती त्याची पूजा वाटत नाही बर का. देवाला तो त्याचा भार वाटतो. तुकोबराय सांगतात, अवघा भार वाटे देवा. देवाला भार वाटतो बर का. कधी? संत सेवा न घडता. जर संत सेवा तुमच्या हातून नाही घडली तर तो देवाला भार वाटतो बर का. तुम्ही आम्ही संतांचं जरी गुणगान गायलं, तुम्ही आम्ही, ज्ञानोबराय म्हणतात देवाला ते गाणं प्रिय तेही प्राणा परवते मज आवडती निरुते जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती पै प्रेमळाची वार्ता जे अनुवादती पंडुसुता ते मानू परमदेवता आपुली आम्ही. सगळ्या जगाचा देव आहे, सगळ्या जगाचा. पण देव सुद्धा म्हणतात, जो माझ्या भक्तांचं गुणगान गातोय तो माझा देव आहे. म्हणजे संतांचं महात्म्य किती आहे बघा. देवापेक्षाही अधिकार संतांचा मोठा आहे. म्हणून संत नानासाहेब पारखून घ्यावं लागतात बर का. कुणालाही संत म्हणून चालत नाही. संत हे पारखून घ्यावे लागतात. देवापेक्षा सुद्धा अधिकार मोठा आहे. उगीच कुणाला पण तुम्ही संत म्हणू नका बर का. तुकोबरांनी सांगितलंय, नव्हती ते संत करिता कवित्व संतांचे ते आप्त नव्हती संत. येथे नाही वेशे सरते आडनाव निवडे ढाव ढाव वावा अंगी. नव्हते ते संत धरिता भोपळा करिता आवळा प्रावळन. नव्हते ते संत करिता कीर्तने. नव्हते ते संत माळा मुद्रांच्या भूषणे. कुणालाही संत म्हणून चालणार नाही बर का. संत कोणाला म्हणायचं? पार्था जयाची ठाई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही, त्यांनाच म्हणायचं बर का. आणि मामांच्या बाबतीत जर सांगायचं झालं, जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. देव तिथंच आहे. देवामध्ये आणि संतांमध्ये महाराज काही फरक नाही, दोघं एकच आहेत. ज्ञानोबराय म्हणतात फक्त नावातच अंतर आहे बर का. देवी आम्हा परस्परे बाहेरी नामाचीच अंतरे, देवी वस्तू अंतुवट वस्तू विचारे मी चिते. देव आणि संत वेगळे नाहीत बर का. देवा आणि देवामध्ये आणि संतांमध्ये तुकोबराय म्हणतात तुम्ही फरक करू नका बर का. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त नावातच फरक आहे. एकाला आपण देव म्हणायचा आणि एकांना बाळू मामा म्हणायचा आहे. दोन्ही एकच आहेत बर का. तरी सुद्धा तुकोबराय म्हणतात देवापेक्षाही संतांचा अधिकार मोठा आहे. तुकोबराय म्हणतात संत पूजावे आरते आणि देव सारावे. संत आले तर संतांची पूजा अगोदर करा, देवाला जरा बाजूला ठेवा बर का. कारण संत कसे आहेत ज्ञानोबरायांनी सांगितलं बर का. कसे आहेत संत. गायीची तृषा हरू की व्याघ्राशी विष होऊन मारू, हे नेनेची गा करू तोय जैसा, का घराची उजेडू करावा, पारखिया अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा, का खांडावया घाव घाली की लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. कसे आहेत. पाणी गाईलाही सारखं आहे आणि वाघालाही सारखं आहे. दिवा जरी तुमच्या दारात लावला आणि शेजाऱ्याला जरी तुम्ही नाही म्हटला तरी तो उजेड. ज्यानं झाड लावले त्यालाही सावली आणि जो कुऱ्हाड घेऊन तोडाय गेलाय त्यालाही. परिसाप्रमाणे संत असतात. जवळ गेलं की आपणा सारखे करीती तात्काळ. त्याला काय वेळ आहे का हो आनंदराव पाटील. नाही काळ वेळ तया लागी. काही काळ वेळ लागत नाही बर का. परिसाप्रमाणे जवळ गेले की ती त्यांचा गुण दाखवणार बर का. एकदा परिसानं कुऱ्हाडीनं ठरवलं लोखंडाच्या. परीस नावाची वस्तू आहे, ही आता संपवायची म्हटले. ही आपल्या लोखंडाच्या जातीला लागली की काय होतंय त्याचं सोनं होतंय हो. म्हणून परीस संपवायचा. म्हणून कुऱ्हाडीनं काय केलं ज्ञानोबराय सांगतात बर का. कुऱ्हाड परीस फोडायला गेलेले काय झालेलं आहे ज्ञानोबराय सांगतात. आगावरी फोडावया लागी, लोहो मिळो का परिसाचे अंगी, का जे मिळते प्रसंगी सोनेची होईल. काय झालं कुऱ्हाडीचं सोनं झालं बर का महाराज. परिसाप्रमाणे संत असतात. म्हणून दिसायला जरी सारखे असले मामा, एकाच मनुष्य जातीत तुम्ही आम्ही जरी जन्माला आलो असलो, शरीर इंद्रियांचं व्यवहार मामांचं न आपलं जरी सारखं असले, लौकिक दृष्टीनं त्यांच्यात आपल्यात काही अंतर नसलं तर फार मोठा फरक आहे बर का त्यांच्यामध्ये ना आपल्यामध्ये. तुकोबराय म्हणतात त्यांना संतांना आणि सामान्य मनुष्याला सारखं समजू नका बर का. जरी ते आपल्या तोची नेत्री पाहे श्रवणी ऐकत आहे, आपल्या जरी डोळ्यानं पाहत असतील, कानानं ऐकत असतील, शरीर इंद्रियाचं व्यवहार जरी सारखे असतील तरी त्यांच्यात आपल्यात फार मोठा फरक आहे बर का. असून दे महाराज सांगतात किती फरक आहे. तुकोबऱ्याने आग केला बर का. संतांच्या आपल्या जरी दिसाय जरी सारखे असले तर तुकोबराय म्हणतात बाबांनो
दह्याची अंगी निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागू नये. एकाच दह्यापासून ताक आणि लोणी जरी निघत असलं तरी ताकाचा आणि लोण्यात जसा फरक आहे, किंवा आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहीशी समान लेखू नये. एकाच आकाशाच्या पोटात चंद्रही आहे आणि असंख्य तारकाही आहेत, पण दोन्हींची समानता होऊ शकेल का? होऊ शकत नाही बर का. किंवा पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहीशी संसाटी करू नये. एकाच पृथ्वीच्या पोटातनं हिरा आणि गारगोटी निघत असते, पण हिऱ्याची किंमत सर वेगळी आहे आणि गारगोटीची किंमत ही वेगळी आहे. हिरा अमूल्य आहे, गारगोटीला काय किंमत आहे का? म्हणून तुकोबराय म्हणता, तुका म्हणे तैसे संत आणि जन दोन्हीशी समान भजू नये बर का. दिसाय जरी सारखे असले, तुमच्या आमच्या सारखे बाळूमामा जरी दिसत होते तरी ते सारखे नव्हते बर का. त्यांना ज्यांची संगत लाभलेली आहे, ज्यांना त्यांची संगत लाभलेली आहे महाराज, त्यांची संगत कशाच्याही रूपानं लाभलेली असेल नानासाहेब. संतांचा महिमा फार मोठा आहे, स्पर्शाचा महिमा आहे, त्यांच्या संगतीचा महिमा आहे, त्यांच्या नामाचा महिमा आहे, त्यांच्या स्वरूपाचा महिमा संत महात्म्यांनी वर्णन केलेला आहे, त्यांच्या क्रियाशक्तीचा महिमा आहे. ज्ञानोबरायांच्या बाबतीत क्रियाशक्तीचा महिमा सांगायचं झालं तर रेयामुखी वेद बोलविला, ही क्रियाशक्तीचा महिमा आहे. मामांच्या बाबतीत सांगायचं झालं, आज दुपारी नानासाहेब तुमच्या तिथं बसल्यानंतर मामांच्या ग्रंथात मला वाचायला मिळालं. बंकापूर म्हणून गाव आहे तुमच्या कर्नाटकात हावेरी जवळ. तिथं 19 वर्षाची एक मुलगी, मामा तिथं मेंढ्या घेऊन चरायला गेले होते कर्नाटकात हावेरी जवळ. त्या बंकापूर मध्ये गेल्यानंतर मामांच्या बरोबर त्यांचे सवंगडी पण होते. तिथं गेल्यानंतर एक दुःखद वार्ता झाली, त्या कंपू मधली एक 19 वर्षाची मुलगी मरण पावली. मुलगी मरण पावल्यावर मामा बसले होते. मामाला सांगायला लोक गेले, मामा एक वाईट घटना घडल्या बरं का, मुलगी मरण पावलेली आहे. मामा उठले गेलेले आहेत, तर सगळा आरडाओरडा आक्रोश चालू आहे. मामाने सर्वांना सांगितलं, आक्रोश करायचं नाही, आरडाओरडा करायचं नाही, शांत बसायचं. जी कामं तुम्हाला वाटून दिले ते कामं तुमची तुम्ही चालू ठेवायची, यामध्ये खंडन करायचं. महाराज सर्वजण मामांचा आदेश, सर्वजण आपल्या कामाला लागले. मामाने एक धोतर घेतलं, त्या प्रेतावरती टाकलेलं आहे आणि त्याच्या जवळच मामानी समाधी घेतलेली आहे. संध्याकाळची वेळ होती, त्या दिवशीची पूर्ण रात्र नानासाहेब, दुसरा पूर्ण दिवस, दुसऱ्या दिवशीची रात्र आणि तिसऱ्या दिवशी पहाटे मामा समाधीतून उठलेले आहेत. मामा जसे उठले तशी ती मुलगीही मामांच्या बरोबर उठलेले. महाराज ही क्रियाशक्ती आहे, हा क्रियाशक्तीचा महिमा आहे. संत हे सामान्य नव्हते बर का, आमच्या सारख्यानं त्यांची वर्णन काय करू शकणार ना. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकांचे काम नाही येते. आमचं काम नाही बर का. दिसाय जरी सारखे असले तरी मामा तुमच्या आमच्या सारखे, त्यांच्या चरण स्पर्शाची सुद्धा मामा महिमा आहे. उगीच तुकोबराय म्हणत नाहीत, देव इच्छी रज चरणाची माती आणि धावत चालती. देवानं मामांच्या रजचरणाची अपेक्षा करावी महाराज, आणि देव मामांच्या पाठी मागून धावत धावत मामाच कुणीकडे आहेत, कर्नाटकात आहेत का, लिंगनूरला आहेत का, आदमापूरला आहेत, कुठं आहेत. ही क्रियाशक्तीचा महिमा, त्यांच्या चरण तीर्थाचा महिमा. तुका म्हणे निवेतनू, त्यांचं जरी रजकरण चरणाचं तीर्थ जर आपल्याला मिळालं तर तुकोबाराय म्हणता, तुका म्हणे निवेतनू रजकणू लागता. इतका मोठा महिमा हा संतांचा आहे. दुसरं उदाहरण नानासाहेब तुकोबारायांनी दिलं, मोठा अभंग आहे, आपण थोडक्यातच तो घेऊया बरं का.
दिसायला जरी सारखे असले मामा आणि तुम्ही आम्ही सामान्य मनुष्य, तरी फरक किती आहे? तुकोबरायांचा सर मोठा भंग आहे तो. थोडक्यात आपण एका ओळी तो संपू. तुकोबरायात म्हणतात, गंगा नव्हे जल, पाणी आणि गंगेचं पाणी, आपलं पाणी आणि गंगेचं पाणी जरी दिसाय सारखं असलं तर त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. गंगेचं पाणी हे भगवान शंकराचं चरण तीर्थ आहे. जसं आपलं पाणी दिसायला आणि गंगेचं पाणी दिसायला जरी सारखं असलं तरी त्याच्यामध्ये गंगेच्या पाण्यामध्ये आणि आपल्या पाण्यामध्ये फरक आहे. किंवा वृक्ष नव्हे वड पिंपळ, वडाला आणि पिंपळाला जशी किंमत आहे, वड हा शंकराचा आहे, पिंपळा विष्णूंचा आहे. विष्णूचं स्वरूप त्यांना मानत असतो, देवाचं स्वरूप आहे. म्हणून इतर झाडाप्रमाणे एखाद्या येड्या बाबळीगत वडाला आणि पिंपळाला आपल्याला संबंधून समानता त्यांची करून चालणार नाही. किंवा तुळशी रुद्राक्ष नव्हे माळा, तुळशी आणि रुद्राक्ष गळ्यात घालतो म्हणून इतर माळा, त्याची समानता होऊ शकते का नानासाहेब? देवाचं स्वरूप आहे. तुळशीची माळ हे देवाचं स्वरूप आहे, रुद्राक्षाची माळ हे देवाचं स्वरूप आहे. आता इतर माळा कोणी घालायला लागल्यात, त्याचीही बरोबरी होऊ शकत नाही. म्हणून दिसायला जरी मामा तुमच्या आमच्यासारखे जरी असले तरी तुमच्या मामांच्यात आपल्यात नव्हती ते संत जगा माझी माणसासारखे. तुमच्या आमच्यासारखे संत नव्हते बरं का. त्यांच्या स्पर्शाचा महिमा ज्यांना ज्यांना लाभलेला आहे ती माणसं भाग्यवान आहेत. आज गुरुजींच्या सारखी माणसं संत संगतीचा महिमा लाभणं महाराज सोपं नव. मुळात संतांची भेट होणंच अवघड आहे. बहु अवघड संत भेटी, ते भेटणंच अवघड आहे. आणि भेटल्यानंतर त्यांची संगत लाभणं सर हे त्याच्यापेक्षाही अवघड आहे. पण ज्यांना ज्यांना मामांची संगत लाभलेली आहे ते त्यांनी बहुत पुण्य, माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर मागल्या जन्मात त्यांचं पुण्य फळाला आले, पुण्य फळले बहुता दिवसा, त्यांना त्यांची संगत लाभलेली आहे. आणि आज 59 वर्षे झाली तरी हा सोहळा तेवढ्या दिमाखानं नव्हे तर वृंदीगत होत मोठा मोठा होत चाललेला आहे. महाराज आपल्या घरातलं एखाद्याला कोण गेलेलं तारीख विचारली तर सांगा येते का बघा, जरा विचारायचं. वडील किती साली वारले, नुसतं सांगा तारीख, एखाद्याला विचारा सांगा येते का बघा. पण किती वर्षे झाले मामा स्मरणात, अजून चंद्र सूर्य असेपर्यंत मामा स्मरणात तुमच्या आमच्या सर्वांच्या राहणार बरं का. ही ताकद महाराज, कारण देवात आणि मामांच्यात काही फरक नव्हता. म्हणून मामांची पुण्यतिथी हा तुम्हा आम्हाच्यासाठी एक पर्वकाळ आहे, पर्वणी आहे. आणि तो पुण्य पर्वकाळ तुम्ही सर्वजण अत्यंत उत्साहानं, मोठ्या उत्साहानं ज्यांना जे काम दिलेलं आहे ते अधिक नेटानं करतात बरं का. आनंदराव पाटील सकाळपासूनच 3 वेळा, महाराज बसला का गाडीत, गाडी गावली का, आला का, महाराज सोपं नाही बरं का. कार्यक्रम पत्रिका मिळाली का, सरांचं कार्यक्रम चांगला झाला काय, ही जी जबाबदारी आहे महाराज, ही मामांनी त्यांना दिलेला आशीर्वाद आहे. हे काम असंच चालू ठेवा महाराज. इथं काम करत असताना फक्त एकच करायचं, तुकोबरायांच्या शब्दात गुरुजी, हिथं काम करत असताना फक्त अभिमान पाळायचा नाही. हिथं काम करताना अभिमान आला तर केलेलं काम शून्य एवढंच ठेवायचं. हिथं काम करताना कसं करायचं, कामारी बटीक सेवेचा सेवक. कामारी म्हणजे दिलंय ते काम काम म्हणून करायचं. बटीक कामारी म्हणजे मामाने सांगितलंय तसंच करायचं, आपल्या मनानं करायचं, त्याला म्हणायचं कामारी बटीक. आणि सेवेचा सेवक म्हणजे सेवा केली बरं का. मी 8 दिवस मामांची सेवा केली, पण माझे काहीतरी पूर्वपुण्य असेल म्हणून मामांनी माझ्याकडून सेवा करून घेतली, त्याला म्हणायचं सेवेचा सेवक. नाही मी होतो म्हणूनच झालं, नाही काय काकडा होतोय हो, 4 ला उठत होतो म्हणूनच काकडा झाला, असं करू नका.
इथं राहत असताना त्याचा फळ तुम्हाला मिळणार आहे बरं का. इथं राहत असताना दीनपणे रंकते ते भले. शबरी दीनपणानं राहिली म्हणून प्रभू रामचंद्राने तिला भेट दिली. दीनपणानं राहायचं, मामांचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आम्ही सर्वजण दीनपणानं राहून मामांची सेवा करत राहूया. आजच्या सेवेकरता घेतलेल्या ओवीतून माऊली ज्ञानोबराय सांगतात, बाबांनो अर्जुनाला उपदेश करतायत. अर्जुना, तू जर भक्तीचा अंगीकार केलास तर तू माझ्या परमार्थ अविनाश स्वरूपाला प्राप्त होणार बरं का. भक्ती साधना किती श्रेष्ठ आहे ज्ञानोबरायने या ओवीतून तुम्हा समोर व्यक्त केलेलं आहे. भक्ती साधना ही सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे, सुलभ आहे, सोपी आहे. म्हणून सर्व संत महात्म्यांनी तुम्हा मला सांगितलं, बाबांनो देव जर आपला करून घ्यायचा असेल, देवाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर भक्ती मार्ग सगळ्यात सोपा आहे. मामाने सुद्धा वेगळं काही सांगितलं नाही. मामाने सुद्धा हेच सांगितलं बरं का. कोणालाही संसार सोडाय सांगितला नाही. एकच करा म्हटले मामा, कामामध्ये काम, काही म्हणा एकच करा. असोनी संसारी, संसारामध्ये राहून जे तुमच्या वाट्याला आलेले ते कर्म करत 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 देवाचं नाव घ्यायचं आहे. का मामाने संसार सोडाय सांगितला नाही बरं का. आलेलं वाट्याला कर्म ते करत राहायचं आणि मुखानं देवाचं नाम घेत राहायचं. हा भक्ती मार्ग, ही नाम साधना सर्वात सोपी आहे म्हणून ज्ञानोबराय सांगतात. पण नानासाहेब महाराजांनी जरी सांगितलं भक्ती मार्ग सोपा आहे, पण ती इतर साधना करणाऱ्यांना जरा ते खटकलं हो. ते म्हटले भक्ती मार्ग सोपा आहे, बरोबर आहे. भक्ती साधने देवापर्यंत जाता येतं, हेही बरोबर आहे. पण या कर्म साधनेपेक्षा भक्ती साधना मोठी आहे का? योग साधनेपेक्षा भक्ती साधना मोठी आहे का? ज्ञान साधनेपेक्षा भक्ती साधना मोठी आहे का? तुकोबराय म्हणतात, बाबांनो या सर्व साधनांच्या पेक्षा भक्ती साधना मोठी आहे. भक्तीचे आचार्य महर्षी नारदजींनी सांगितलं, बाबांनो कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. त्रिवारपणे सांगितलं नारदजींनी, बाबांनो भक्ती मार्ग श्रेष्ठ आहे बरं का, सोपं आहे. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा ज्ञानोबराय सांगतात, तरी धडधडो निवहिला निग ये भक्तीचे वाटे. भक्ती मार्गाला लागा बरं का. सोपं आहे महाराज, का अवघड आहे? ज्ञानोबरायने सांगितलं, नाम संकीर्तन न लगती जावे मनांतरा. कुणीकडे जायला लागते का? डोंगर कपाऱ्यात जायला लागते बाबा. देव आपला करून घेण्यासाठी कुठंतरी साधना करावी लागते, घर सोडावं लागते, असं आहे काय? ठाईच बैसोनी करा एक चित्त. बसून जाग्यावर बसून, किंवा नाथ महाराजांच्या शब्दात सांगायचं झालं तर हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता. काय अवघड आहे का दादा? आता भांडताना सुद्धा हरी म्हणायचं आहे, गाताना सुद्धा, आणि हे करताना सुद्धा. का अवघड आहे काही? आणि हे केल्यानंतर देवाची प्राप्ती जर होत असली तर ह्याच्यापेक्षा सोपं काय का? तुका म्हणे सोपे. सगळ्यात सोपं जर साधन कोणतं असेल तर तुकोबराय म्हणतात, बाबांनो हे नाम संकीर्तन आहे, देवाची भक्ती हे सर्वात सोपे आहे. म्हणून अर्जुनाला उपदेश करतायत बाबा, ये भक्तीची वाटे लाग. भक्ती मार्ग सोपा आहे म्हणून ज्ञानोबरायाने अर्जुनाला उपदेश केलेला आहे. इतर मार्ग बाबा अवघड आहेत. इतर मार्गाने देवाची प्राप्ती होईल का नाही ज्ञानोबराय म्हणतात मला माहित नाही बरं का, पण भक्ती मार्गाने मात्र तू देवापर्यंत पोहोचणारच हे मात्र नक्की आहे म्हणून सांगतात ज्ञानोबराय अर्जुनाला.
यथा कर्म साधनेनं देवापर्यंत नानासाहेब पोचता येतंय, पण कर्म साधना सर्वांनाही समजेल असं काही नाही बरं का गुरुजी सर. आपला वाट्याला आलेलं कर्म सर्वांना समजेल असं काही सांगता येत नाही बरं का. भगवंताचा लाडका भक्त अर्जुन, त्याला समजलं नाही महाराज वाट्याला आलेलं कर्म काय असतं. तुम्हा आम्हाला काय समजणार आहे. 6 महिने युद्धाची तयारी करून कुरुक्षेत्राच्या रण मैदानामध्ये गेलेला अर्जुन रण मैदानामध्ये गेल्यावर देवाला म्हणतोय, देवा मला हे बरोबर वाटत नाही बरं का. आता हे याच्यापेक्षा मरण आलेलं बरं. म्हणजे वाट्याला आलेलं कर्म हे अर्जुनाला समजलं नाही, तुम्हा आम्हाला काय समजणार. भगवंतानी सांगितलं, अर्जुना तुला वाटतंय तसं नाही बर का, हे तुझ्या म्हणण्यानं नाही हे बर का. म्हणजे अर्जुनाला कळलं नाही, मग तुम्हा आम्हाला कर्मसाधना महाराज काय कळणार आहे. कळल का? काही कळणार नाही महाराज. कर्म आणि धर्म आचरिजे जया लागी ज्ञानोबराय म्हणतात. साधक शिनले साधन साधिता भागी. शिनले पण त्यांना कर्म आणि धर्म हे काही कळालं नाही. म्हणून कर्मानं देव केला असेल कुणीतरी, पण तुकोबराय म्हणतात तुमच्यासारख्या सामान्य जीवाला ते शक्य नाही बर का. म्हणून भक्ती सलना ये भक्तीची वाटे लागत. कर्म साधनेनं देव होईल ना होईल ज्ञानोबराय म्हणतात मला माहित नाही, पण भक्ती साधनेनं तू मात्र देवापर्यंत पोचणार आहेस एवढं मात्र नक्की. महाराज मग योग साधनेनं आम्ही देवाला प्राप्त करू. योग साधनेनं सुद्धा देवाची प्राप्ती करता येते, पण शक्य आहे का हो सर ते. योगाचे 8 अंग आहे. 8 अंगानं योग आहे. यम नियम आसन प्रत्याहार ध्यान धारणा समाधी योगाचे 8 अंग आहेत. एक एक अंग साधण्याकरता 12-12 वर्षाची तपश्चर्या करावी लागते. आनंदराव पाटील 8 दिवसात आपली अवस्था काय होत्या बघा. 9व्या दिवशी म्हणताय की नाही बघा, घरात 9 दिवस झालं कटाळलो. सोपं आहे का? 84 दिवस त्या एका जागेवर बसावं लागतं. स्थिरता पाहिजे महाराज. जमल का? 1 तासाच्या कीर्तनात किती योगा होत्या तुमचं तुम्ही बघा. ह्यो पाय वर त्यो पाय वर. त्या ह्याला कुंभमेळ्याला गेल्यानंतर तुम्हाला समजल बघा योगा म्हणजे काय असतं. ती योगी पुरुष कसे असतात. काट्यावरती झोपलेले असतात. बिन चपलाच आपल्याला घरात नाही तोपर्यंत येता येत नाही. येते का? म्हणजे योग सोपा आहे का? योग मार्गाने देव आपला करता येईल, पण ज्ञानोबराय म्हणतात बाबांनो तुमचं काम नव्हे बर का. योगाची या वाटा जे निघाले गा सुपटा, तया दुःखाचाची शेल वाटा भागा आला. त्याला दुःखच मिळालं, दुसरं काही मिळालं नाही बर का. म्हणून योगाची या बळी अधिक काही मिळे. दुःखची तया, त्याला दुःखच मिळालं ज्ञानोबराय म्हणतात. कसं करायचं आहे माहित आहे का आनंदराव पाटील. योगानं जर देव आपला करून घ्यायचा असेल तर तहाने तहानची पियावी, भुकेलिया भूकची कहावी, अहोरात्री व्हावी. जमल का? जमल का आनंदराव पाटील? एकादशी दिवशी संध्याकाळीच कटमटतय. जमल का? तुमचं आमचं एक काम नाही म्हणून ज्ञानोबराय सांगतात बाबांनो अष्टांग योगे नसिनिजे. अष्टांग योगानं तुमचा शीन येऊ देऊ नका. एकच काम करा बर का. भक्ती मार्गाला लागा, ये भक्तीची वाटे लाग. पण ज्ञानोबराय कर्मसाधनेनं देव आपला करता येईल, पण तुम्हा आम्हाला शक्य नाही म्हणून सांगताय. योग साधनेने पण देवाची प्राप्ती होईल म्हणताय, पण आम्हाला शक्य नाही म्हणून सांगताय. मग ज्ञानानं आम्ही देव आपला करू ना. ज्ञान मार्गानं देवाची प्राप्ती आम्हाला झाली तर होईल का सांगा बरं. ज्ञानोबराय म्हणतात बाबांनो ज्ञान मार्गानं देव आपला अनेक जणांनी केलेला आहे,
पण ते तुम्हा संसारिकांना ते शक्य नाही बरं का. आता ज्ञानाचा अधिकारी कोण आहे गुरुजी? ज्ञानाचा अधिकारी कोण? शास्त्रानं सांगितलेलं आहे बरं का. ज्या मनुष्यानं या जन्मात किंवा पूर्व जन्मामध्ये आपले मल विक्षेप गुण घालवलेले आहेत आणि राहिलेलं स्वस्वरूपाचं आवरण घालवण्याकरता जो साधन चतुष्ट संपन्न आहे तो ज्ञानाचा अधिकारी. साधन चतुष्ट संबंध म्हणजे विवेक, वैराग्य, समाधिष्ठान, मुमुक्षता ती त्याच्या अंगामध्ये पाहिजे. आता असा कोण आहे का आपल्या एवढ्या मंडपात? बघा, सांगणाऱ्यापासून सुरुवात करूया. आहे का? तुकोबराय म्हणतात, चालो जाणे ऐसा वाट विरळा कोणी. एखादाच कोणती तरी सापडेल बरं. भगवंतानी 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला उपदेश करताना सांगितलं, मनुष्यानाम सहस्त्रे तू कश्चित यतता सिद्धया. हजारो ते एखादा सापडेल. कुणी सांगितलं? भगवंतानी 5000 वर्षापूर्वी सांगितलं. त्या श्लोकावरती भाष्य करताना ज्ञानोबराय म्हणतात, आसेची या महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिलं तरी विपाईला नेगे. लाखात एक सांगितला, 9 कोटीत एक सांगितला ज्ञानोबरायांनी. असं जर तुम्ही शोधायला गेला तर कोटीत एखादा सापडेल बर का. विरळा ऐसा कोणी. शोधाय गेलं तर म्हणजे ज्ञान मार्ग सोपा आहे का? म्हणजे कर्म साधना सोपी नाही, योग साधना सोपी नाही, ज्ञान साधना सुद्धा सोपी नाही. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात अर्जुनाला, ये भक्तीची ये वाटे लाग. भक्ती मार्ग सोपा आहे बर का, अवघड आहे का? या कलियुगामध्ये सगळ्यात सोपं काय असेल तर भक्ती पंथ बहु सोपा, सगळ्यात सोपा आणि सुलभ. तुमच्या आमच्या संसारिक जीवासाठी कोणतं साधन असेल? देवाकडे जाण्याचे महाराज अनेक मार्ग आहेत, अनेक वाटा आहेत. अनेक वाटाने मार्गाने देवापर्यंत आपल्याला जाता येतं किंवा देव आपल्यापर्यंत येऊ शकतो. पण त्या वाटा ज्ञानोबराय म्हणतात कठीण आहेत, अवघड आहे. तुम्ही या वाटेने चला तुकोबराय म्हणतात सोल्प वाटे. वाट कोणती? सोपी वाट आहे. सोल्प वाटे चला जाऊ वाचे गाऊ. तुकोबराय म्हणतात त्या अवघड वाटा आम्ही मोडून टाकलेल्या आहेत. आम्ही आता शक्ती मार्ग करायला लागलेलो आहे. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार. त्या वाटेनं चला आम्ही आता हे वाटा इतर मोडून टाकायला लागलेला आहे. मोडलेले आहेत बरं का या वाटा. योग मार्ग या सगळ्या वाटा. सामान्य जीवाचा जर उद्धार करायचा असेल हे संत महात्म्यांनी ओळखलेलं आहे बरं का. तुमचा आमचा जर उद्धार करायचा असेल, देवाची प्राप्ती जर तुम्हाला करून घ्यायची असेल तर तुकोबराय म्हणतात, बाबा अवघड वाटेनं जाऊ नका, सोपी वाट आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. आणि ही वाट अशी आहे बरं का, कुठंही करा नानासाहेब, त्याला काही अडचण आहे का? नामाचे चिंतन प्रगट पसारा, असाल ते करा. जिथं असाल तिथं तुमच्या वाट्याला जे कर्म असेल त्या कर्माच्या ठिकाणी तुम्ही ते भगवंताचं नाव घ्या, भक्ती मार्गाला लागा. म्हणून अर्जुनाला ज्ञानोबराय म्हणतात, तरी झडझडून वहिला निघ. उठ अर्जुना, आता झडझडून उठ. म्हणजे उठ लवकर बरं का, आता वेळ घालवू नकोस. तुला जर माझ्या अविनाश स्वरूपाला प्राप्त व्हायचं असं जर वाटत असेल तर तरी झडझडून वहिला निघ. या दुसऱ्या वाटा कशा आहेत नानासाहेब? 7व्या अध्यायामध्ये गुरुजी माऊलींनी सांगितलंय, फार सुंदर ओळी आहेत त्या 7व्या अध्यायामधल्या आहेत त्या. इतर वाटा देवापर्यंत पोहोचवतील का नाही ज्ञानोबराय म्हणतात, मला काही माहिती नाही. इतर वाटा देवापर्यंत पोहोचवतील किंवा मध्येच तुम्हाला नेऊन सोडतील हे मला काही सांगता येत नाही. ज्ञानोबरायांनी 7व्या त्याचं फार सुंदर वर्णन केलंय. ज्ञानोबराय म्हणतात, एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेची डोही गर्वेची गिळाले. एकी वैशेचे जाड बांधले, मग मनमताचे कासे लागले. ते विषय मगरी सांडले चगळून या.
एकी मोक्षी लागावयाच्या आशा, केला कर्मबाह्यांचा भरोसा, परी ते पडले वळसा विधी निषेधाच्या. इतर मार्गानं देवाला प्राप्त करण्यासाठी जो गेलेला आहे, ज्ञानोबराय म्हणतात त्याला गर्वाने गिळलं बरं का. देवापर्यंत पोचला नाही. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर निघाले तयांची शुद्ध, जाणीवेची डोही गर्वेची गिळाले. गर्वाने गिळलं पण देवापर्यंत पोचलं नाही बघा. ते विषय मगरी चगळीले, विषयाच्या मगरीनं त्याला चगळलं पण ते देवापर्यंत पोचला नाही बरं का. मग ज्ञानोबराय इथं देवापर्यंत पोचणारा एखादा कोणीतरी असेल तो सांगा ना. ज्ञानोबराय म्हणतात येथे एकच लिलया तरले, जे सर्व भावे मज, जो देवाच्या भजनाला लागलेला आहे, भक्ती मार्गाला लागलेला आहे, ज्ञानोबराय म्हणतात तोच एक देवाच्या प्राप्तीला अविनाश स्वरूपाला प्राप्त झालेला आहे. म्हणून भक्ती साधना ही सर्व साधनामध्ये श्रेष्ठ आहे, सोपी आहे, सुलभ आहे आणि कोणीही करू शकतो. हो नानासाहेब, लहान मुलं करू शकतात, तरुण करू शकतात, वृद्ध करू शकतात, माता भगिनी करू शकतात. भक्ती मार्ग हा असा आहे, समाजातील कोणताही घटक भक्तीपासून वंचित राहू शकत. तुकोबराय म्हणतात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सकळाशी येते, कोणी असू दे महाराज, सर्वांना हिताधिकार आहे. म्हणून नामदेवराय काकड्या वासुदेवामध्ये भक्तीला माता म्हणतात बर का. आई संबोधलेला आहे नामदेवरायांनी. नामदेवराय म्हणतात अहंकार अशी घनदाट झालेली आहे, गुरुवचनाची पहाट फुटलेली आहे आणि भक्ती माता मला भेटलेली आहे. तिनं मला काय दाखवलेलं आहे, चांगला मार्ग दाखवलेला आहे बर का. बाबा अहंकार निशी घनदाट, गुरुवचने फुटली पहाट, गुरुवचने तिने मार्ग दाविला गा. चांगला मार्ग कोण दाखवत असतं तर भक्ती मार्ग. म्हणून माता म्हटलेलं आहे, आई जरी एखादा मुलगा आंधळा असला, पांगळा असला, मुका जरी असला तरी चांगल्या मुलापेक्षा त्याच्यावर सर जास्त प्रेम करते. करते का नाही? चांगलाही कसं पण जगल, या माझ्या आंधळ्याचं कसं होणार, हे माझ्या पांगळ्याचं कसं होणार. ज्ञानोबराय म्हणतात आंधळे पांगळे मुके अनर्ग्र, जीवा परीस बाळ प्रिय माते. ते आंधळ्यावर पांगळ्यावर मुक्यावर आईचा जसा जीव असतो तसा समाजातील वंचित घटक त्यालाही सामावून घेणारी कोणती साधना असेल तर ती भक्ती साधना आहे. सोपी आहे, सुलभ आहे. म्हणून अर्जुनाला भगवंत सांगतात ये भक्तीची ये वाटे लाग. पण आता भक्ती करायची आहे महाराज. ज्ञानोबरायांना विचारलं भक्ती मार्गाने आम्ही देव आपला करू, पण ही भक्ती करायची कशी हो. तुम्हा आम्हाला भक्तीच मुळात आताही कळाली नाही कशी करायची. तुमची आमची भक्ती कशी आहे. नाथ महाराज नानासाहेब सांगतात बर का, तुमची आमची भक्ती कशी आहे. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी बैसविले, गंध अक्षता झाकोळीले, मना आले ते नाम ठेविले. ही आपली भक्ती आहे महाराज. ऐका नाही, बँकेत आपण जाताना ती बँकवाली हुशार असते, म्हणजे मोठी मोठी ऑफिस असते, तिथे गेले की लक्षात येते बघा. जाताना पायऱ्या संपल्या की कोपऱ्यातच एका दगडाला सिंदूर लावून ठेवतात. त्यांना माहित आहे इथं कोण थुंकणार नाही, घाण करणार नाही. पण तुम्ही आम्ही त्याला सुद्धा नाथ महाराज म्हणतात शिळ्या तांब्याचे बाहुले केले. त्याची आपली असली भक्ती आहे महाराज. भक्त आणि भक्ती कशी असावी महाराज. भक्ताचे दोन प्रकार सांगितले आहेत शास्त्रानं. एक आहे सकाम भक्त आणि दुसरा आहे निष्काम भक्त. सकाम भक्त म्हणजे तुमच्या आमच्यासारखा हो. अंतकरणामध्ये कामना ठेवून भक्ती करणारा त्याला म्हणायचं सकाम भक्त. असला भक्त त्या श्रावण महिन्यात सर आढळतो बघा आपल्याला. श्रावण महिन्यात भक्ती करणारे सकाम भक्त आहेत.
ब्राह्मण बुवा पाटावर पुढं बसवल्यानंतर म्हणतात, ते काय काय म्हणतात आता मला म्हणायला नाही तर तुम्ही म्हणारे सांगतेत काय, ती मम आत्मना काय म्हणायची म्हणा. ब्राह्मण बुवा आपल्याकडनं वधवून घेतात. काय काय देवाकडनं मागायचं? सुख मागायचं, संपदा मागायची, ऐश्वर मागायचं, आयुष्य मागायचं. ही कशा देवाला काय द्यायचं आणि मागायचं? नानासाहेब, दुकानात गेल्यानंतर दुकानदार विचारतोय बघा, आज जरा पूजेचा माल द्या म्हणून दुकानदाराला सांगायचं. पूजेचा माल म्हटल्यानंतर त्या सुपाऱ्या कशा असतात ते तुम्हीच बघायचं, त्या खारीक बघायची. जेवढा जेवढा माल असतो, नुसती सुपारी मागा गेला तर दुकानदार विचारतो देवाला पाहिजे का जावाय घराकडे आलाय? देवाचा माल ह्यो वेगळा आहे आणि पाहुण्याचा माल ह्यो वेगळा आहे का नाही साहेब? का फरक आहे का नाही मालात? मग देवाची सुपारी किती असत्या? नैवेद्य बघा, साधा माता मौल्या देवाला करत असताना तुम्हाला खायला एवढी पोळी आणि देवाची त्याच्यात भात, त्याच्यातच आमटी, त्याच्यातच भजी आणि निवद घेऊन जायला ती पोरग 3 दिवस आंघोळ केलेला नसते, ती निवद घेऊन जाणार देवाला. खा देवा, खायला देव. देवाचा नैवेद्य घ्यासाठी भक्ती नामदेव रायांच्यासारखी पाहिजे महाराज. देवा नैवेद्य खा नाही तर डोकं फोडून घेईन. दररोज आमचे वडील येत होते तेव्हा खात होतास, वडिलांच्या माघारी मला पाठवून दिल्यानंतर आज खात नाहीस होय? घरात मला रागवतील ना, नैवेद्य खा नाही तर डोकंच फोडून घेईन. देवाला नैवेद्य खावा लागला. आजचा पुजारी जरी नैवेद्य खात नसतो, डोकं फोडतो म्हणला तर देव म्हणून खुशाल फोड आणि हो मोकळा. ऐकल का? भक्ती आपली सकाम भक्ती, अंतकरणामध्ये कामना ठेवून आपली भक्ती आहे बर का. ही भक्ती देवाला आवडत नाही. नानासाहेब ज्ञानोबराय म्हणतात, आपुलाल्या हिताची नि लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे. झोंबल्यागत देवाला वाटतं. म्हणजे एखादा माणूस आपल्याकडे येऊ नको वाटते, पण तो आल्यानंतर जी अवस्था आपली होती ती देवाची होती. बघा, त्या अंतकरणामध्ये जर कामना ठेवून गेलं तर देवाला जसं झोंबतय आपल्याला एखादा म्हणून तसं देवाची अवस्था होत असते. देवाला सकाम भक्त आवडत नाही. आपली भजन तुकोबाराय म्हणतात, सर भोगास आहेत येर ते जोडीती बहुते किरीटी, जयांची भजने भोगासाठी. आपल्या अंतकरणातल्या कामना पूर्ण करण्यासाठी आपली भक्ती आहे. आपली भक्ती देवा करता नाही बर का. ज्यांनी फक्त निष्काम भक्ती केलेली आहे, अंतकरणामध्ये कोणतेही भावना नाही महाराज, देवाची या चाडे आळवावे देवा, ओस देव भाव पाडूया. मामांच्या सारखी भक्ती ज्यांनी केली म्हणून मामा आज राहिलो अनंता, अनंताची पायी. देवाजवळ आहे, देवामध्ये आणि मामांच्या मध्ये काही फरक नाही. देवते संत, देवते संत, तुका म्हणे नाही येते भेदा भाव, भक्त तोची देव, देव तोची भक्त. त्यासाठी महाराज काय करायचं आहे? भक्ती साधना करायची आहे. अर्जुनाला भगवंत म्हणतात, जडजोड वहिला निग ये भक्तीची ये वाटे लाग. भक्ती साधना सोपी आहे. इतर मार्गाने महाराज जाऊ नका. आता इतर भक्ती साधना पण भरपूर आता नानासाहेब गुरुजी निघालेले आहेत. त्या साधना सुद्धा आपल्या काही उपयोगीच्या नाहीत. आपल्याला एकच करायचं आहे, भगवंताचं नामस्मरण करायचं आहे. संतांचं नाव घेतलं, मामांचं नाव घेतलं की तुम्ही देवाचं नाव घेतल्यागत आहे बरं का. देवाचं नाव घेतल्यानंतर जे पुण्य मिळतंय, तुकोबराय म्हणतात संतांचं नाव घेतल्यानंतर तेही पुण्य मिळते बरं का. तेवढंच पुण्यवंत व्हावे घेता. मामांचं नाव घेतलं की पुण्यवंत होणार आहे बरं का. पुण्यवंत जर व्हायचं असेल तर मामांचं नाव घ्यायचं. तुकोबरायांनी विचारलं, तुकोबरायांना लोकांनी विचारलं, तुम्ही आम्हाला उपदेश करताय,
आम्ही देवाचं नाव घेत होतो, हरिमुखे हरिमुखे म्हणत होता, पुण्य आम्हाला मिळत होतं. तुकोबाराय म्हणतात बाबांनो, हे जरी खरं असलं तुम्ही भेद करू नका बरं का. देवामध्ये आणि संतांमध्ये भेद करू नका. आपला वारकरी संप्रदाय सर भेदाभेद करणारा नाही बरं का. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सगुण आणि निर्गुण दोघांना एक मानणारा आपला वारकरी संप्रदाय. देव आणि देवीमध्ये फरक करणारा आपला संप्रदाय. देव आणि देवी दोनही समान धरणारा आपला वारकरी संप्रदाय. तसाच देव आणि संत याच्यामध्येही आपण फरक करत नाही. संतांनाही देव म्हणतो, देवालाही पेक्षाही मोठा अधिकार, संतांचा मोठा अधिकार देवानं दिलेला आहे. संतांचा अधिकार हो देवापेक्षाही मोठा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नुसतं पुण्य मिळेल यामध्ये काही सर काही नाही बरं का. पुण्य मिळेलच, पण पाप सुद्धा नानासाहेब जाणार आहे बरं का. तयाच्या चिंतने, त्यांच्या चिंतनाने पापही जात असत. तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. एवढा मोठा लाभ हा संतांच्या संगतीत होत असतो. आणि संतांच्या संगतीतच आपल्याला भक्ती मार्ग, भक्तीची साधनाही घडत असते. म्हणून हरिप्राप्तीशी उपाय, जर भगवंताला देव आपला करून घ्यायचा असेल, भक्ती करायचं म्हणजे नानासाहेब काय करायचं, देवामध्ये ना आपल्यामध्ये एक नातं निर्माण करायचं आहे, एक ऐक्य निर्माण करायचं आहे बरं का. हे करण्यासाठी फक्त काय पाहिजे माहित आहे का, अंतकरणामध्ये भाव पाहिजे बरं का. ज्याच्या अंतकरणामध्ये सर भाव आहे त्याला लगेच लाभ आहे बरं का. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठाउठी, लगेच लाभ आहे महाराज. अंतकरणामध्ये फक्त तो भाव पाहिजे. म्हणून तुकोबारायांनी देवाला सांगितलं बरं का, मी इतर तुमच्या आमच्यागत भक्ती करत नाही. तुकोबाराय देवाला म्हटले, आपली भक्ती देव दुसऱ्याला दाखवण्याकरता हो. आपली भक्ती कशी, आमची भक्ती कसली हो, दुसऱ्याला दाखवण्याकरताच आहे हो. मी किती महाराज आहे हे लोकांनी म्हटलं पाहिजे, एवढ्यासाठीच आमची भक्ती महाराज. तुकोबाराय म्हणतात, देवा पण हे जरी आम्हाला जरी कळत असलं, समाजाला जरी वाटत असेल मोठे महाराज आहेत, पण ते देवाला कळतं बरं का. म्हणून तुकोबाराय देवाला म्हणतात, तुका म्हणे नको वरपंग देवा, घेई माझी सेवा भाव शुद्ध सेवा माझी घे बरं का. माझी सेवा लोकांच्या नाही बरं का. भाव शुद्ध सेवा देवाला द्यायची, निष्काम सेवा देवाला द्यायची बरं का. जयाची या ठाई पांडवा, अपेक्षे नाही रिगावा. म्हणून मामांच्या जवळ देव होता बरं का, उगीच नव्हता बरं का. देव मामांच्या संगतीत काय येत होता. देवाला जरी शोधायचं झालं तरी ते देव मामांच्या जवळच होता. मग सर्पाच्या रूपानं असेल, मेंढ्यांच्या रूपानं असेल, कोणत्याही रूपानं देवानं मामांची साथ सोडली नाही बर का. देव चालत चालत मामांच्या पाठीमागून मामा जिथं असेल तिथं जात होते. कोणताही जरी देव तुम्हाला पाहायचा असेल, रात्रीच मी कीर्तनाला बेळगाव साईडला गेलतो. येताना गाडीतनं सरांचं कीर्तन झाल्यानंतर सांगितलं त्यांनी, कोणीतरी भक्ताला तिरुपती बालाजीचं दर्शन घ्यायचं होतं. मामांच्याकडे इच्छा प्रगट केली, डोळे झाक आणि उघड म्हटल्या बरोबर तिरुपती बालाजी भगवानांचं दर्शन झालं. महाराज ही सोपी शक्ती आहे का. मग हे तुमच्या आमच्या सारख्याचं काम आहे का. दिसाय जरी मामा तुमच्या आमच्या सारखे होते असताना, कोणते संत महात्मे महाराज असताना कळत नाही. ते त्यांचं असणं अस्तित्वानं असलं तरी ते जाणवत नाही आपल्याला. ते दिसतात आपल्यासारखे पण ते जाणवत नाहीत. मात्र तुकोबाराय म्हणतात, बाबांनो संत आणि देव सारखे आहेत. मामांना तुम्ही कमी लेखू नका. देवाची जशी भक्ती करताय, देवाची जशी वारी करताय, देवाचं जसं नामस्मरण करताय, तसंच बाळूमामांचं नामस्मरण करा. पुण्यवान व्हाल, सर्व पाप जाईल. त्यांच्या संगतीत
महाराज संगतीचा फायदा किती आहे? किती फायदा आहे संगतीचा? संतांची संग जर लाभली काय फायदा होतो माहित आहे का? कोणत्याही प्रकारानं जर संतांची आनंदराव पाटील संगत लाभली तर काय होतं माहित आहे का? त्यांच्या सारखी पात्रता आपल्याला येत असते, इतकी ताकद त्यांच्यामध्ये आहे महाराज. तुकोबराय भंडारा डोंगरावरती बसले होते, भजनाला बसले होते. आपले लोकांचा सहवास नको म्हणून ते जायचे, कोणी म्हणाय पण नको आपलं काय म्हणून उठायचे आणि भंडारा डोंगरावरती भजनाला जायचो. भजन करत आपलं तुकोबरायांचं चाललेलं आहे आणि एक मनुष्य त्याची म्हैस चुकली म्हणून शोधत होता. हो, गंगाराम मवाळ नावाचे एक व्यक्ती तिथलेच शेजारचे देहूगावचे होते. म्हैस चुकली म्हटल्यानंतर म्हैस शोधायला लागला, म्हैस काही सापडे ना. इकडं तिकडं पाहिलं, म्हैस काय सापडे ना. महाराज भंडारा डोंगरावरती आल्यानंतर त्याला ज्ञानेश्वरीची ओवी आठवली असेल. हो, हिरवे चारे भांबावे पशु. गवळी महाराज हिरवा चारा बघितल्यावर पशु धावतो का नाही? कसा धावतो? तुम्ही आम्ही धावतोय तसंच धावतोय, त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये काही फरक नाही महाराज. आपण पण धावतोय का नाही? धावणं आपलं थांबलंय का सर? थांबलेलं नाही बरं का. पूर्वीच्या काळात सर तेली समाजातील लोक तो घाणा काढण्यासाठी बैलाच, पूर्वी अजून त्या तेली समाजांच्या घरात आपल्या परंपरागत एक उपजीविकेचं साधन म्हणून त्यांनी अजून ते घरी ठेवलेलं आहे बरं का. ते मग ती तेली लोक काय करायचे नानासाहेब, त्या बैलाच्या झूच्या भोवती पुढे एक हातभर मोठी काठी बांधायची आणि त्या काठीच्या पुढे हिरव्या चाऱ्याची पिंडी बांधायची. मग त्यांनी का तसे करायचे? बैल तरी गोल 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 फिरला पाहिजे, बैलाला हाकलायला सुद्धा कोणी मनुष्य लागू नये आणि आपलं काम तरी तेल तरी निघालं पाहिजे. गवळी महाराज मग ती पेंडी बघून तो बैल नुसता आता मिळेल पेंडी, मग मिळेल पेंडी म्हणून बैल नुसता पळायचा. पेंडी मिळेल का हो त्याला? आनंदराव पाटील मिळेल का पेंडी? पेंडी तर पुढं दिसत असते पण पेंडी त्याला मिळत नाही. त्याचं धावणं थांबत नाही, तो नुसता धावत असतो. गंगाराम मावळांचं पण तसंच झालं. गंगाराम मावळाला वाटलं हिरवा चारा दिसतोय, म्हैस आपली इकडे या डोंगरात गेली असेल बर का, म्हणून गंगाराम मवाळ त्यावेळेचा काळ आहे, त्या डोंगरामध्ये महाराज हिंस्त्र पशूंचा वावर होता. पण तसल्या डोंगरावरती जाऊन तुकोबाराय भजन करत बसले होते. हो, वरती डोंगरावरती वाट काढत 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 गंगाराम मवाळ पोचलेले आहेत. पोचले तर पाहिलं झाडाखाली तुकोबऱ्यांचं चाललेलं आहे. रामकृष्ण गीती गात, टाळ चिपळ्या वाजत, छंदे आपुलिया नाचत. नादात आहे तो आपल्या. महाराज परमार्थ करत असताना परमार्थ नानावर आहे बर का. ध्यानात जरी बसलं, वाचाय जरी बसलं तर वाचायचं म्हणून आपण वाचतोय, पण डोक्यात सगळं प्रकार वेगळंच असतात. गारगोटीला रस्ता करायचा चाललंय, कामगार आला असतील का? चाललंय का नाही? म्हशीची दार झाली असेल का? ज्ञानेश्वरी वाचताना ही तुमची आमची अवस्था आहे महाराज. मन देव जर आपला करून घ्यायचा असेल तर नानासाहेब त्याला सर्वात महत्वाचं साधन मन आहे. म्हणून त्याच्या पुढली ओवी ज्ञानोबरांनी सांगितलंय, तू मन हे मीच करी माझी भजनी. मन आटपत नाही हो गवळी साहेब. मनाच्या बाबतीत सर्व संतांनी देवाकडे तक्रार केली आहे बर का नानासाहेब. हे मन कैसे केवडे आईशे पाहो तरी न सापडे, यासी रहाटवाया थोडे त्रैलोक्या. त्रैलोक्यात लगेच पळतंय. आता इतक्यात जर तुम्हाला कुणीकडे आनंदराव पाटील जाऊन असले तर बघा लगेच जाते का नाही.
रानात जायचं म्हटलं तर जाते, सासूरवाडीला जाऊन यायचं म्हटलं तर लगेच फिरून येते. कितीही लांब जायचं म्हटलं तरी मन जाते बर का. मनाविषयी सर्व संत महात्म्यांनी तक्रार केलेली आहे. काय काय करतो या करीतो मना, परीन ऐके नारायणा. हे मन ऐकत नाही बर का. सर्वांनी तक्रार केलेली आहे. पण परमार्थ मनावरती आहेत. महाराज गंगाराम मवाळ डोंगरावरती गेलेले आहेत. तुकोबरायांचा समाधी अवस्थेत आहे. तो एकच आहे अंगद, फक्त देव आणि देव. दुसरा मनामध्ये दुसरा काही विचार केलेला नाही. हाक मारली गंगारामुळे, महाराज महाराज. समाधीवर जागे झालेले आहेत. पाहिलं तर कोण भक्त आलेला आहे. काय अडचण आली असेल म्हणून तुकोबाने विचारलं, काय बाबा काय अडचण आली काय. नाही अडचण काय आली नाही म्हटले, माझी दुधाची म्हैस हरवलेली आहे आणि इकडं आलेली तुम्ही पाहिली वगैरे का. तुकोबराय म्हटले, बाबा म्हैस पाहण्याकरता कट्या मी इतक्यावरती आलेलो आहे का. म्हैस पाहण्याकरता तू इतका सायास एवढी हिंस्र पशु असताना सुद्धा तू आलेला आहेस. देवानं हा जो देह दिलेला आहे म्हैस पाहण्याकरता दिलेला नाही बर का. हे जर सायास तू देव पाहण्याकरता केलेस तर देव तुला मिळेल का. देव पहावया करी ओ सायास न धरिये आवंत. देव पाहण्याकरता जर सायास केलेस तर देव मिळेल. मनुष्य देह हा म्हैस पाहण्याकरता नाही. महाराज घरी येऊन पाहिलं. महाराज गंगाराम मावळाला तुकाराम महाराजांनी सांगितलं, जा घरी गोट्यामध्ये म्हैस आहे. घरी आला पाहिलं तर गोट्यामध्ये खरंच म्हैस होती. डोक्यामध्ये प्रकाश पडलेला आहे. कोण तो साधू, त्यांनी सांगितलं, प्रयत्न केलेस तर तुला देव मिळेल. मनुष्य देह हा म्हैस पाहण्याकरता नाही. गेले तुकोबरायांच्या पायावरती लोटांगणीत घातलेला आहे. मस्तक हे पायावरी, साष्टांग हे करी दंडवत. तुकोबरायांना दंडवत घातलेला आहे. महाराज तुकोबरायांच्या 14 टाळकरी जे होते त्यातले प्रमुख टाळकरी गंगाराम मवाळ झालेले आहेत. तुकोबरायांच्या अभंग लिहिण्याचं काम सुद्धा त्यांनी केलेलं आहे. एवढी मोठी पात्रता योग्यता ही संतांच्या संगतीत मिळत असते. त्यांनी नुसतं जरी पाहिलं, त्यांनी नुसती कृपादृष्टी जरी केली, कृपादृष्टी निहाळली, आपुल्या पदी बैसविले. आपली जागा योग्यता ते संत देत असतात. म्हणून संतांची सेवा करत असताना फक्त एकच करायचं, कामारी बटीक सेवेचा सेवक. सेवा म्हणून करायची, मीपणा म्हणून जर केलं तर केलेलं काम सर्व शून्याच्या ठिकाणी येत असतं. एवढंच सर्वांनी आज बाळूमामांच्या ठिकाणी संकल्प करा. 7 वाजलेले आहेत. खालनं सारखं आम्हाने असं चालू आहे. झालेली सेवा आम्हाला दरवर्षी गत अशीच सेवेची संधी देत जा. आम्ही संधी एवढ्यासाठी नानासाहेब सर मागतो बर का. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा म्हणून आम्ही मागतोय बर का. त्यांनी गेल्या वर्षी सुद्धा आमच्या वडिलांचं नाव काढून, मला वाटतंय श्रावण महाराज आहिरेंचं नाही तर कुणाचं कीर्तन होतं, त्यामध्ये सांगितलं 80-82चा काळ असेल तो. या मुरगुडच्या नदीवरती पाणी होतं. इकडून माणसं तेवढी, तिकडून इकडून तिकडं कोणी जात नसताना आमचं वडिलांचं कीर्तन होतं. पण तेवढ्यात सुद्धा त्यांनी त्या नदीमधून येऊन इथं कीर्तन केलेलं आहे. काही लागलेलं नाही बरं का. सोपी गोष्ट नाही महाराज. म्हणून आमचं एकच आहे, सहज वडिला होती सेवा. वडिलांची सेवा होती. तुम्ही सुद्धा आम्हाला, आम्ही काय मोठं ज्ञानी नाही बरं का. आम्हाला काय वेद अध्ययन असलं काही येत नाही. पण आमची एकच आहे, भोळी बाबी सेवा. बाळूमामा मान्य करून घेतील एवढी मात्र आम्हाने निश्चित आमच्या मनामध्ये संकल्प आहे. तो संकल्प इथून पुढे पण तुम्ही राबवा अशी देवाच्या ठिकाणी प्रार्थना करतो. झालेली सेवा सद्गुरू बाळूमामांच्या ठिकाणी तुम्ही आम्हाला सर्वांनी, आनंदराव पाटील असतील, नानासाहेब असतील, गुरुजी असतील, रामचंद्र पाटील, सर्व भक्तजनांना त्रिवार धन्यवाद देऊन
सेवेला पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आता विश्वात्मके देवे येणे वाजणे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाने देखळांचे व्यंकटे सांडू तया सत्कर्मी रती वाढू भूता परस्परे पडू मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ विश्वकर्म सूर्य पाव जो देवांचे लुटो ते लावो प्राणी जात वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मानली आहे अनवरत भूमंडळी भेटू तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमे जे आलांछन मार्चंड